नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। या वर्षीच्या जानेवारीमध्ये 2 सैनिकांची विटंबना करून त्यांची हत्या केल्यानंतर आज पुन्हा पाकिस्तानने आपला फणा काढला। 5 भारतीय जवानांचे बळी घेतले। काश्मीरच्या पुंछ भागात 20 ते 25 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत सरला पोस्ट जवळ गस्त घालत असलेल्या 21 बिहार युनिटवर सरळ हल्ला चढवला। जानेवारीत झालेल्या हल्ल्याच्या घटनेपासून हे ठिकाण केवळ 40 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। या हल्ल्यातून पाकिस्तानला नेमका काय संदेश द्यायचा आहे? चीन आणि पाकिस्तान पडद्याआडून भारत विरोधी कारवाया तर करत नाहीये ना? त्याहीपेक्षा सुद्धा काय आहे के प्लॅन आणि या हल्ल्याला भारतानं कसं प्रत्युत्तर द्यायला हवं, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया नापाक हल्ल्यांची परिसीमा या खास कार्यक्रमात। नापाक हल्ल्यांची परिसीमा या विशेष कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई। जतीन देसाई हे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे तसंच एकूणच साऊथ एशियामधल्या अनेक राष्ट्रांचे अभ्यासक आहेत। जतीन भाई अनेक वेळेला स्वतः पाकिस्तानला गेलेले आहेत आणि भारत पाक मैत्री ज्या ट्रॅक टू डिप्लोमसीवर अवलंबून आहे त्या ट्रॅक टू डिप्लोमसीतले अत्यंत महत्त्वाचे असे व्यक्ती म्हणून जतीन देसाईंना संपूर्ण भारत ओळखतो। जतीन देसाई, आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट महादेव शेलार। ॲडव्होकेट महादेव शेलार हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। आज ते काँग्रेसची बाजू आपल्यासमोर मांडणार आहेत। माझ्यासोबत आहेत दत्तात्रय शेकटकर। दत्तात्रय शेकटकर लेफ्टनंट जनरल निवृत्त, आज आपल्यासोबत पाकिस्तानच्या एकूणच या घुसखोरी मागचं नेमकं लष्कराचं काय धोरण असतं, लष्कराची काय नोंद घ्यायला हवी याविषयी आपल्याशी बोलणार आहेत। माझ्यासोबत आहेत अरविंद गोखले। अरविंद गोखले ज्येष्ठ पत्रकार आहेत। गेले अनेक वर्ष आपण त्यांचे लेख वाचलेले आहेत। आंतरराष्ट्रीय संबंध तसेच भारत आणि पाकिस्तान या संबंधांचे ते विशेषज्ञ आहेत। आपलंही स्वागत। आपल्यासोबत काही क्षणातच श्याम जाजू, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते श्याम जाजू हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिल्यांदा मी जातोय जतीन देसाई यांच्याकडे। जतीन देसाई, आज आपण पाहिलं 21 बिहार युनिटवर अत्यंत भारताच्या नाकावर टिच्चून असा हल्ला करत 5 जवानांना शहीद केलं। त्याहीपेक्षा सुद्धा जुलै महिन्यात जवळपास घुसखोरीच्या किंवा आंतरराष्ट्रीय सीमा जी आहे त्याचा जो करार आहे त्याचं उल्लंघन पाकिस्ताननी जवळपास 11 वेळा केलं आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 33 वेळा पाकिस्तानने हे केलं। काय सांगाल आजच्या कृत्याविषयी? नाही तर आजची जी काही घटना आहे, ज्या स्वरूपानं 5 भारतीय जवानांची हत्या करण्यात आली आणि त्या भारताच्या बाजूला म्हणजे LOC कडनं भारताच्या बाजूला येऊन भारतीय 5 जवानांची हत्या करण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह, निंदनीय आहे। परंतु मला असं वाटतं की आज या संबंधी कुठेतरी गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे, रॅशनली विचार करण्याची आवश्यकता आहे। भावनाच्या बळी आपण जाता कामा नये। की मला माहिती आहे की संबंध देशभर एक कुठेतरी संतप्त अशा स्वरूपानं भावना आहेत, परंतु जेव्हा आपण भारत पाकिस्तान आणि भारत पाकिस्तान काश्मीरच्या संदर्भात बोलत असतो तेव्हा कुठेतरी रॅशनली विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत आपण रॅशनली विचार करत नाही तोपर्यंत हा जो काही गुंता आहे तो गुंता सुटू शकत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे। रॅशनली विचार केला पाहिजे हे जरी आपलं म्हणणं मान्य केलं तरी 33 वेळा घुसखोरी आणि त्याहीपेक्षा सुद्धा यापूर्वी 2 जवानांची केलेली विटंबना आणि आत्ता केलेलं शिरकाण एक प्रकारे आमच्या जवानांचं, हे कितपत आम्ही क्षम्य मानायचं? नाही, म्हणूनच मी म्हटलं की ही जी काही घटना आहे, ज्या स्वरूपानं हत्या करण्यात आली ते अत्यंत निषेधार्ह आहे। परंतु मला असं वाटतं, मी जेव्हा सांगतो की रॅशनली या गोष्टीचा विचार केला पाहिजे तेव्हा नेमकं LOC कडे नेमकं, कारण आपण मुंबई दिल्लीत बसून चर्चा करत असतो, परंतु LOC कडे ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे दोन्ही बाजूने ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे याचं कुठेतरी आपण मला वाटतं गंभीरतेने विचार करायला पाहिजे आणि आजची जी काही घटना आहे त्याला आयसोलेटेड अशा स्वरूपानं घटना म्हणून आपल्याला पाहता येणार नाही। याची कुठेतरी आयसोलेटेड किंवा इतर घटनांचा परिपाक किंवा वेगळी घटना म्हणून बघताना नाही तर इतर घटनांचा परिपाक म्हणूनच पाहावं लागेल। कुठेतरी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कुठेतरी याचा आपल्याला कुठेतरी बीज कुठेतरी मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानी LOCच्या आपल्या बाजूला एक कुठे डिफेन्स पोस्ट बनवायची सुरुवात केली आणि तो वादाचा मुद्दा दोन्ही देशात होता। म्हणजे पाकिस्तानचं अशा स्वरूपाची भूमिका होती, पाकिस्तानचं म्हणणं होतं की LOCच्या एवढ्या जवळ अशा स्वरूपानं भारताला पोस्ट करता येत नाही, सिक्युरिटी पोस्ट करता येत नाही। भारताचं म्हणणं होतं की ते आम्ही डिफेन्ससाठी करतोय आणि जे काही
तिकडनं जे काही लोक इन्फिल्ट्रेटर्स जे काही येतात त्यांना रोखण्यासाठी हे आम्ही करतोय. अशा स्वरूपानं तो एक वादाचा मुद्दा होता. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नेमकं जे काही झालं दोन्ही देशातलं झालं आणि जानेवारी 8 मध्ये भारतातल्या 2 जवानांची हत्या करण्यात आली. आणि मला असं वाटतं की दोन्ही बाजूनं की आपण ज्या स्वरूपानं म्हटलं की पाकिस्तानने ज्या व्हायोलेशन केलं, सीज फायर ॲग्रीमेंट जे आहे त्याचं व्हायोलेशन केलं, त्या स्वरूपानं भारताकडनं देखील काही प्रमाणात झालेलं आहे. मी आपल्याला फक्त एक गोष्ट सांगतो की या महिन्याच्या सुरुवातीला मला एक लक्षात घ्या, माझं असं म्हणूनच मी आधी म्हटलंय की भावनाच्या बळी जाता कामा नये. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नीलम व्हॅलीमधनं 5 पाकिस्तानी नागरिक ते अचानक गायब झाले. हे लक्षात घ्या, या महिन्याच्या सुरुवातली मी गोष्ट सांगतो. मी पाहिजे तर त्या सगळ्यांच्या 5 जणांचे नावही सांगतो आपल्याला. आता हे जे काय गायब झालं तर पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की इंडियन स्पेशल फोर्सने त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत त्या बाजूला जाऊन त्यांना किडनॅप केलं, हे पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारताने याचा इन्कार केलेला आहे. पाकिस्तानचं म्हणणं आहे की गेल्या महिन्यात रावलकोट सेक्टर जे आहे, पुंछ रावलकोट सेक्टर जो आहे, त्या ठिकाणी रावलकोटच्या ह्याच्यात भारतीय जवानांच्या गोळीबारात एक पाकिस्तानी सैनिक मारला गेला. माझं असं म्हणणं आहे की या LOCचं जे काही राजकारण आहे, LOCच्या दोन्ही बाजूला जे काही चाललं आहे आणि आज जे काही झालं त्याच्या आधी काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर जलालाबादमध्ये जे झालं अफगाणिस्तानचं, त्याला देखील याचीच एक कडी म्हणून आपण पाहिलं पाहिजे. जलालाबादमध्ये जे झालं किंवा त्याच्या 3 वर्षापूर्वी काबूलमध्ये इंडियन बॉम्बस्फोट झाले हाय कमिशनच्या बाहेर, ज्यात 80 लोक मारले गेले, 80 लोक मेले. आणि यात देखील जे काही जलालाबादला लहान मुलं मारली गेली. या सगळ्या ज्या काही गोष्टी जलालाबादला जे काही झालं ते हक्कानी नेटवर्क त्यामागे असण्याची शंका व्यक्त केली जाते. आणि हक्कानी नेटवर्क आपल्याला माहिती आहे, हक्कानी नेटवर्कचा जो काही बेस आहे तो पाकिस्तानच्या नॉर्थ वझिरिस्तानमध्ये आहे. आणि पाकिस्तान आर्मीने ज्या अनेक मिलिटंट ऑर्गनायझेशनच्या विरोधात कारवाई केली, पण हक्कानी नेटवर्कच्या विरोधात कारवाई केली नाही. नॉर्थ वझिरिस्तान जो आहे, नॉर्थ वझिरिस्तानमध्ये त्यांनी कारवाई केलेली नाही. म्हणून ISI आणि हक्कानी नेटवर्क यांचे जे काही संबंध आहेत, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी जेव्हा अमेरिका आणि नेटो फोर्सेस अफगाणिस्तानमधनं जे काही माघार घेणार आहे त्या याच्यात कोणाचा प्रभाव राहील हे सगळं त्यातलं राजकारण आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून असं मला वाटतं की यामागे देखील आजचं जे काही झालं त्यामागे निश्चितच पाकिस्तानचं एकतर सोल्जर असतील किंवा पाकिस्तानचे इरेग्युलर ज्याला आपण म्हणतो की कुठलं तरी लष्कर-ए-तोयबा किंवा कुठलं तरी एखादं मिलिटंट ऑर्गनायझेशनचे लोक असतील की ज्याला पाकिस्तानच्या रेग्युलरने पाकिस्तानच्या सैनिकांनी त्यांना मदत केली असेल. हे दोन्ही शक्यता आहे. म्हणजे या क्षणी मला नेमकं सांगता येणार नाही, परंतु मला असं वाटतं की याला गंभीरतेने विचार केला पाहिजे. आणि कुठेतरी कशा स्वरूपानं LOCचं जे काही राजकारण दोन्ही बाजूने जे LOCचं राजकारण आपण दत्तात्रय शेकटकरांकडून समजून घेणार. मी येतोय तुमच्याकडे. अरविंद गोखले, मला तुम्ही सांगा की 5 लोक तिकडून पाकिस्तानमधनं गायब झाली, त्याचा ठपका भारतावर पाकिस्तान ठेवतोय म्हणून की काय आज 5 के बदले 5 आमचे 5 जवान मारले गेले? नाही, बोला अरविंदजी. ही बाजू सुद्धा ज्या तऱ्हेनं जतीन देसाईंनी आता त्यांची बाजू मांडली, म्हणजे पाकिस्तानची बाजू मांडली, त्या तऱ्हेनं आपण या गोष्टीकडे पाहून चालणार नाही. एक तर गोष्ट अशी आहे की पाकिस्ताननं जी बॉर्डर ऍक्शन टीम तयार केलेली आहे, या बॉर्डर ऍक्शन टीम मध्ये काही दहशतवादी आहेत आणि दहशतवाद्यांबरोबर रेग्युलर्स म्हणजे जे सैनिक आहेत ते सैनिक आहेत आणि ते सैनिक या दहशतवाद्यांना पूर्णपणाने शिक्षण देत असतात. आता पुंछ भागातली जी रचना आहे ती माझ्यापेक्षा शेकटकर साहेब जास्त चांगलं सांगू शकतील. पुंछ भागामध्ये काटेरी कुंपण सुद्धा आपण जिथं आपली पोस्ट आहेत, आपली जिथं ठाणी आहेत त्याच्या अलीकडच्या बाजूला म्हणजे भारताच्या हद्दीमध्ये आपण काटेरी कुंपणं घातलेली आहेत आणि आपली ठाणी पुढच्या बाजूला आहेत. का तर पाकिस्ताननं त्याला विरोध केला की आमच्या म्हणजे या बाजूला आमच्या हद्दीला लागून की आमच्या हद्दीमध्ये नाही येते, आमच्या हद्दीला लागून तुमचे ठाणी असता कामा नयेत. मग ठाणी ठेवली आणि काटेरी कुंपणाला विरोध केला म्हणून काटेरी कुंपणं आम्ही आमच्या हद्दीत घेतली आणि त्याचा फायदा घेऊन
हे दहशतवादी नियमितपणानं आपल्यामध्ये इन्फिल्ट्रेट करत असतात, घुसखोरी करत असतात आणि त्याला एक आवरण द्यायचं असतं, त्याला एक कव्हर करायचं असतं आणि ते कव्हर हे पाकिस्तानी सैनिक करत असतात आणि बॉर्डर ऍक्शन टीम जी आहे ती त्यासाठी तयार केलेली आहे, दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगसाठी तयार केली आहे. शिवाय त्याच्यामध्ये स्पेशल सर्व्हिस ग्रुप नावाची जी एक वेगळी संघटना आहे ती लष्कराची, पाकिस्तानी लष्कराची संघटना, ती अधिक आक्रमकरित्या यामध्ये काम करत असते. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की यामध्ये पाकिस्तानचं जे एकूण डावपेच आहेत ते अतिशय गंभीर आहेत आणि गंभीरपणानंच आपण त्याकडे पाहिलं पाहिजे असं वरवरच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये काय झालं, मागच्या वर्षी काय झालं, यामध्ये जाता कामा नये. आजची रियालिटी काय आहे ती आपण पाहिली पाहिजे. आज आपले 5 जवान शहीद झाले आणि त्याच्यामध्ये आपला कोल्हापूरचा एक पांडुरंग पुंडलिक माने हेही त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. तर त्यांना आपण जर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल तर या तऱ्हेचा विचार करत असताना पाकिस्तानचे जे ऍक्शन प्लॅन्स आहेत ते लक्षात घेऊन आपण त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे आणि थोडंसं धोरण या संबंधीचं कडक ठेवणं आवश्यक आहे. बरोबर आहे. पाकिस्तानमध्ये आज जे घडलं ते पाकिस्तानमध्ये जे पाकिस्तानच्या सैनिकांनी आज जे केलं त्याहीपेक्षा सुद्धा भारतातल्या 5 जवानांची इथे येऊन हत्या केली, 33 वेळा घुसखोरी केली, त्यातली 11 वेळा याच महिन्यात झाली होती. या मागे नेमकं तिथलं मला जायचं दत्तात्रय शेकटकर यांच्याकडे. दत्तात्रय शेकटकर, मला तुम्ही सांगा, जानेवारीमध्ये जेव्हा अशा प्रकारचं शिरकाण केलं गेलं तेव्हाही तुम्ही आमच्या कार्यक्रमात होतात, त्यानंतरच्या घुसखोरीच्याही वेळी आपण एकत्र होतो. हे असं किती वेळा चालणार आहे आणि एलओसी वरचं नेमकं वातावरण काय असतं? काय सांगाल तुम्ही की ही घटना एक वेगळी आयसोलेटेड घटना म्हणून बघायची का एका चेन, जतीनभाई म्हणतात तशी एक चेन प्रक्रिया आहे म्हणून बघायचं? काय सांगाल आपण? ज्याप्रमाणे आपण प्रश्न विचारले त्याच क्रमात मी उत्तर पण तुम्हाला देतो की हे सर्व कितपर्यंत चाललेलं आहे. हे तोपर्यंत चालत जाणार आहे जोपर्यंत भारत ह्याला सहन करायची सहनशक्ती दाखवत आहे. ज्या दिवशी भारतीय इच्छाशक्ती प्रबळ होईल की आता आम्ही ह्याच्या पुढे हे करू देणार नाही, इनफ इज इनफ अँड मोर देन इनफ इज नॉट रिक्वायर्ड नॉट डिझायरेबल, त्या दिवशी हे बंद होऊ शकतं. ज्या दिवशी भारताने हा निश्चय केला, अर्थात हा निश्चय भारताच्या राजनैतिक इच्छाशक्तीवरती अवलंबून आहे. प्रश्न नंबर 2 आपण जे विचारलं की जानेवारीच्या महिन्याच्या पेशामध्ये घेऊन आतापर्यंत हे काय झालेलं आहे. आणि एक मला वाटतं एक शब्द वापरला गेला, वाक्य वापरलं गेलं आहे, एलओसीवरचं राजकारण. एलओसीवर राजकारण होत नाही. एलओसीवर फक्त एकच कारण असतं की आपल्या राष्ट्रीय भूमीची संरक्षण आपण कोणत्या प्रकारे करायची, हेच एक तिथे कारण असतं, दुसरं काही नसतं. राजकारण कुठे येत आहे की भारतामध्ये दुर्दैवाने असे काही लोक आहे आणि ते फार मोठ्या मोठ्या पदांवरती आहे, शासनामध्ये सुद्धा आहे, की कन्व्हर्ट दॅट लाईन ऑफ कंट्रोल एलओसी इंटू इंटरनॅशनल बॉर्डर. हीच मागणी पाकिस्तानची पण आहे. मुशर्रफनी अप्रत्यक्ष रूपाने इशारा दिला होता, वी कॅन रिझॉल्व्ह दी प्रॉब्लेम टुमॉरो मॉर्निंग. पण जे पाकिस्तानला हवंय ते इंडिया मानणार नाही आणि जे इंडिया म्हणते ते आम्हाला मान्य नाही. काय ते म्हणत होते की लेट अस कन्व्हर्ट दिस लाईन ऑफ कंट्रोल इन टू दी इंटरनॅशनल बॉर्डर. हे शक्य होणार का? मला वाटत नाही होऊ शकतं, कारण की ह्या राष्ट्राचा पराभवच होणार आहे. हे झालं राजकारणाचा प्रश्न. तिसरा जो प्रश्न आहे आपला की हे घुसखोरी का करतात आहे, वाय आर दे डुईंग इट अगेन अँड अगेन. आपण जो शब्द वापरला आहे, आपला वाक्य घेतलं आहे की इज देअर ए कनेक्शन बिटवीन चायना अँड पाकिस्तान, त्या पुस्तकात 3 प्रकारचे ॲक्टिव्हेशन चाललेले आहे. पुंज आणि राजौरी क्षेत्र हा जम्मू रिजनचं क्षेत्र आहे, ह्याला लागून पंजाब पाकिस्तान आहे. काश्मीरच्या समोरचा जो भाग आहे हा पाकिस्तान अधिकृत काश्मीर बरोबर लागलेला आहे आणि त्याच्या बाजूला लद्दाख आहे, हा चीन बरोबर लागला आहे. आपण जर मागच्या 5 वर्षाचं विश्लेषण केलं, आणि ते मी करतो रोज कारण की मी तिथे काम केलेलं आहे, त्याची पूर्ण व्यवस्था मी पाहिलेली आहे. जम्मू काश्मीरमध्येच्या भागामध्ये राजौरी पुंछ ह्या क्षेत्रामध्ये जे आपण आधी घालत आहे तिथे लोक भारताच्या सीमेमध्ये आतमध्ये येतात आहे, आपल्या लोकांना मारतात आहे, त्यांची हत्या करतात, त्यांचे धडं घेतात आणि ते परत निघून जातात. लाईन ऑफ कंट्रोल जे काश्मीरमध्ये आहे, आता जितीन साहेबांनी सांगितलं की नीलम व्हॅली, दॅट इज बियॉन्ड कुपवाडा अँड समथिंग. पहिली गोष्ट तर नीलम व्हॅलीमध्ये भारतीय सैनिक कधी जाऊ शकत नाही, कारण दोन्ही देशांमध्ये मोठी नदी आहे, ते क्रॉस करणं फार अवघड आहे. तर ते जे पाकिस्तानच्या लोकांनी म्हटलं आहे ते स्पष्ट खोटं आहे. मला त्या जागेचं पूर्ण माहिती आहे. मला आहे त्या क्षेत्रामध्ये जिथे कुपवाडा आणि बारामुला आपण ऐकताय तिथे आतंकवादी लोक येतात आहे. दॅट एरिया इज बिंग युटिलाइज फॉर इन्फिल्ट्रेशन ऑफ टेररिस्ट कमिंग फ्रॉम POK.
आणि तिसरा जो क्षेत्र आहे तो लडाखचा क्षेत्र आहे, जिथे चीनचं अतिक्रमण होत चाललेलं आहे. आणि हा जो क्षेत्र आहे हा चीनला लागून आहे अँड दॅट इज कनेक्टेड विथ कारगिल ॲज वेल एज सियाचिन ग्लेशियर. तिघांची जर आपण प्रश्नभूमी घेतली तर तुम्ही जो मोठा प्रश्न मांडला आहे की इज देअर ए कनेक्शन बिटवीन चायना अँड पाकिस्तान. येस, देर इज अ कनेक्शन. 100% देर इज अ कनेक्शन. देर हॅज बीन अ कनेक्शन फॉर लास्ट 50 years. आणि हे एक जो आहे हा एक अचानक झालेला मुद्दा नाही. आजची जी घटना झालेली आहे ह्याच्याकडे एक कारण आहे. काल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ साहेब सौदी अरेबियामध्ये आहे 2 दिवसापासून. त्यांनी काल एक संदेश दिलेला आहे की बोथ इंडिया अँड पाकिस्तान शुड रिड्यूस द डिफेन्स एक्सपेंडिचर. हे तिथे जाऊन म्हणतात आहे ते. बरोबर आहे. त्यांचं सैन्य आपल्याकडे येऊन हल्ला करत आहे. पुढच्या 7 दिवसानंतर युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल तिथे येणार आहे पाकिस्तानला. अमेरिकेचं एक मोठं प्रतिनिधी मंडळ येणार तिथे पाकिस्तानला. आणि पाकिस्तानने ही घटना साधलेली आहे. दिस इज द बेस्ट टाइम टू इंटरनॅशनलाइज द काश्मीर इश्यू. आणि ह्याकरता ह्या सगळ्या घटना असतात. मी हे काम केलं आहे मी दोन्ही देशामध्ये. ह्या अचानक होत नाही. ह्याच्या मागे फार प्लॅनिंग केली जातं. देर इज अ सिंक्रोनायझेशन, देर इज अ कोऑर्डिनेशन अँड देर इज द हायेस्ट लेवलवर संमती घेतली जाते. बिकॉज दिस कॅन एस्केलेट इन टू अ वॉर समटाइम्स इफ इट इज नॉट. शेकटकर अगदी बरोबर आहे. विशेषतः भारत आणि चीन यांच्या संदर्भातला जो आपण मुद्दा मांडताय तो अगदी बरोबर आहे. बोला बोला. दिस इज नोन एज कंट्रोल्ड एस्केलेशन. म्हणजे एस्केलेट तुम्ही करा व्हायलेन्स, but don't let it go beyond a particular limit so that you cannot control it. This is exactly what Pakistan is doing. Unfortunately दुर्भाग्याची गोष्ट आहे भारतामध्ये काही लोक असे आहे ज्यांना पाकिस्तानचे हितसंबंध जास्त महत्त्वाचे वाटतात. मी हे म्हणणार नाही ते पाकिस्तानची हितेशी आहे, पण पाकिस्तानचं बिचाराचं काय होईल त्याची काळजी आम्हाला भारतामध्ये खूप जास्त आहे. आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. पण तुम्ही जे आता मुद्दा मांडलात तो अतिशय बरोबर आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार सियाचीनवर पाकिस्तानचा दावा आहे त्याहीपेक्षा सुद्धा कराचीतून पाक व्याप्त काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग चीनचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. आणि कराचीमधून जो एक काश्मीरमध्ये मार्ग जातोय त्या मार्गामध्ये चीनची तेलवाहिनी मार्फत वाहतूक चाललेली आहे. भारताभोवती चीनची व्यापारी बंद त्याचा फास आवळत चाललेला आहे. मग ते म्यानमार बेट असेल, श्रीलंकेतील हंबाटोटा असेल किंवा मालदीव बेटं असतील किंवा कराचीमधलं स्ट्रिंज ऑफ पर असेल, एकीकडे चारी बाजूनी भारताला घेरण्याचा चीनचा डाव आहे. आणि म्हणूनच की काय आज नरेंद्र मोदी यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की 6 महिन्यात 33 वेळा घुसखोरी पाकिस्ताननं केली. पाकिस्तानला उत्तर देण्यात मनमोहन सरकार कमी पडलं. महादेव शेलार काय सांगाल? अशा वेळेला दहशतवादाशी मुकाबला असेल किंवा परकीय हल्ला असेल, अशा वेळेला सगळे भेदभाव बाजूला ठेवून आपण या दहशतवादाला किंवा या परकीय हल्ल्याला कसं तोंड दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या एक सकारात्मक चांगल्या सजेशन्स पुढे आलं पाहिजेत. परंतु मला नवल वाटतं की प्रत्येक वेळा कुठेतरी ते काँग्रेसवर टीका करण्याची संधी ही काही मंडळी सोडत नाहीत. अशा अनेक प्रसंग आहेत. याच्याही अगोदरची मी तुम्हाला उदाहरणं सांगेन की ज्यावेळेला कारगिल युद्ध झालं त्यावेळेला आमच्या नेतृत्वाने सरळ भूमिका घेतली. कसल्याही प्रकारचा त्याच्यावर टीका टिप्पणी न करता त्यावेळच्या एनडीएच्या सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. पण आज काय घडतंय? आज एके अँथोनी सारखे एक सच्छील आणि चांगले संरक्षण मंत्री त्यांच्या घरावर मोर्चा चाललेत. म्हणजे निव्वळ टीका करण्याची संधी आता सगळ्या बाजू त्यांच्या संपल्यात. आपल्याला माहितीच आहे. आपण यातलं राजकारण बाजूला ठेवूया. मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा मुद्दा देतो, अतिशय तथ्य तुम्हाला सांगतो. जानेवारी महिन्यात पाकिस्ताननं 2 जवानांची विटंबना हत्या केली. त्यावेळेला भारतानं ठोस पावलं उचलली असती तर आज 5 जवानांचे प्राण वाचू शकले असते की नाही? पाकिस्तानची हिंमत वाढायला तुमच्या सरकारचं नाकाम धोरण लकवा याला कारणीभूत आहे? अजिबात नाही. या बाबतीत सरकार पूर्णपणे आणि आता देखील ही जी घटना घडली त्याच्यावरती संरक्षण मंत्र्यांनी पूर्ण निंदनीय आणि निषेधार्ह या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्या बाबतीतली कारणमीमांसा केली आणि त्याच्या अगोदर घडलेल्या घटनांना देखील याच्यावरती पूर्ण कार्यवाही करण्याचं चालू आहे. याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानशी कुठेतरी गोडी गुलाबी वाटून त्यांना सोडून देण्याचा हा प्रयत्न आमच्या सरकारचा अजिबात नाही. परंतु हा जो प्रकार घडतोय त्याला झी 24 तास एक पाऊल पुढे.